In the name of Jesus Christ. ख्रिस्त जो आम्हा सर्वांसाठी मरण पावला आणि पुनरुत्थित झाला, तो गौरवाने जो पुन्हा येणार आहे, तो धन्यवादित असो. त्याची स्तुती आणि त्याच्या नावाचा गौरव सदुदित असो. The Lord Jesus Christ, who died for us and who was resurrected on the third day, to him all glory and honor and praises. प्रभूच्या दिवशी आम्हा सर्वांना देवाचं वचन ऐकण्याची आणि त्याच्यातून आम्हा सर्वांना पोषित करण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे, म्हणून मी त्याचे उपकार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. I praise the Lord that the Lord has given us this opportunity and privilege where we can learn the word of the Lord. मागील काही दिवसांपासून आपण फिलिप्पी पत्रातून त्याच प्रकारे लूक या शुभवर्तमानातून आपण देवाचं वचन मंडळीच्या उपासनेमध्ये शिकत आहोत. Last few Sundays we have been learning about or from the book of Philippians. मी परमेश्वराला धन्यवाद देतो की मागील दिवसांमध्ये वचन 1 ते 8 मधून आपण पौल या मंडळीसाठी कशा प्रकारे प्रार्थना आणि उपकार स्तुती करत आहे या गोष्टी आपण पाहू शकलो. Last month we learned from chapter 1 verses 8. आणि आज सकाळी जे आहे वचन 9 ते 11 यामध्ये पौलाने फिलिप्पी येथील मंडळीसाठी केलेली सुंदर जी प्रार्थना आहे त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. And this morning we are learning from 9 to 11 where Apostle Paul he prayed for the church. आणि अतिशय सुंदर रीतीने आपण जर या प्रार्थनेचा अभ्यास केला तर आपल्याला समजून येईल की पौल जो फिलिप्पी येथील मंडळीवरती प्रीती करणारा होता, पौलाची आणि त्या मंडळीचं नातं अतिशय घनिष्ठ होतं, प्रीतीचं होतं. त्या मंडळीसाठी पौल आता कशा प्रकारे प्रार्थना करत आहे. We learned that Apostle Paul had a deep love for this church and encouragement towards this church, and now he is praying for the same church. मागील भागामध्ये आपण पाहिलं की पौल या मंडळीसाठी उपकार स्तुती करतो परमेश्वराचे. In the last part we have learned that Apostle Paul is praising the Lord and giving thanks for this church. आणि यासाठी तो उपकार स्तुती करतो कारण या मंडळीची पौलासोबत कृपेची भागीदारी आहे. He is praising the Lord and giving thanks for this church because they had the partnership in the grace. त्यासोबत शुभवर्तमानाच्या प्रत्युत्तर देण्यामध्ये या मंडळीची भागीदारी आहे. Also he is giving thanks to the Lord because this church stood in defense and confirmation of the gospel. पौल या मंडळीसाठी अतिशय आनंदित आहे. त्यासोबत त्या मंडळीसाठी तो प्रार्थना देखील करतो. He is happy about this church and same time he is holding this church in his prayer. ही मंडळी देवावरती प्रेम करणारी होती, त्यासोबत ही मंडळी एकमेकांवरती प्रीतीमध्ये वाढत होती. This church loved the Lord as well as they loved one another. आणि हे त्यांच्या आज्ञाधारक जीवनातून सुवार्थ प्रसाराच्या कार्यामध्ये त्यांच्या सहभागातून त्यांचं हे वाढणारं जीवन आपल्याला दिसून येतं. The growth can be seen in evangelism and love towards one another. आणि या त्यांच्या वाढीमुळेच वचन 6 मध्ये पौल म्हणू शकला की मला या मंडळीविषयी भरोसा आहे की ज्या देवाने तुमच्यामध्ये चांगले कामाचा आरंभ केला आहे तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत हे काम सिद्धीस नेईल. And he's saying about this church in verse 6 that I am sure of this, that he who began a good work in you will bring it to completion at the day of Jesus Christ. आणि आता वचन 9 ते 11 मध्ये पौल या प्रिय मंडळीसाठी, ज्या मंडळीविषयी त्याला पूर्ण खात्री आहे की ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ही मंडळी टिकून राहील आणि देवाच्या न्यायासनासमोर देव या लोकांना स्वीकारणार आहे, त्या लोकांसाठी आता पौल वचन 9 ते 11 मध्ये प्रार्थना करत आहे. So he's praying for the people with whom he had confidence, as well as he knew that Lord will preserve this church till the day of Christ. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारे देवाच्या सार्वभौम इच्छेवरती, देवाच्या सार्वभौम कार्यावरती पौलाला विश्वास आहे. We also learn from this passage that Apostle Paul believed in the sovereignty of Lord. तरी देखील तो देवाच्या सार्वभौमत्वावरती सर्व काही सोपून निष्क्रिय असा थांबला नाही. Believing in the sovereignty of God, Apostle Paul was not inactive. त्याने या मंडळीला देवाच्या हाती सोपवलं, त्याचं कार्य शुभवर्तमान सांगून तो मोकळा झाला, निघून गेला आणि त्यांच्याशी तो त्यांच्या नात्या संबंधापासून तो दूर गेला. अशा प्रकारे आपल्याला हे नातं दिसत नाही. We don't see Apostle Paul that he is just sharing the gospel to the people and leaving them by themselves. परंतु आपल्याला पाहायला मिळतं की पौल या अविश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो, तो त्यांना बोध देतो, तो त्यांना शिक्षण देतो, तो त्यांच्या सुधारणुकीसाठी त्यांची कान उघडणी करतो, तो त्यांच्यासाठी नेहमी अथक असे परिश्रम करत आहे. We learn from Apostle Paul's life that he is continually praying for the church, exhorting, he is teaching and training, and at the time he is warning the church. प्रियानो, देवाचं सार्वभौमत्व आम्हाला आमच्या जबाबदारीपासून मुक्त करत नाही. Believing in sovereignty of the Lord does not mean that we do not have any kind of responsibility.
आज वचन 9 ते 11 मध्ये आपण पौलाने जी प्रार्थना केलेली आहे, त्याचे काही वैशिष्ट्ये आपण पाहू शकतो. Some characteristics of Apostle Paul's prayer we are going to learn this morning. पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या प्रार्थना आहेत. ख्रिस्ताने स्वतः प्रार्थना केली, देवाच्या सेवकांनी प्रार्थना केली, दाविदाने प्रार्थना केली, अनेक लोकांनी प्रार्थना केल्याचं आपण पाहतो. In the Bible, there are many prayers are recorded, including Lord Jesus Christ's prayer, David's prayer, and many other servants' prayer. परंतु या ठिकाणी ह्या प्रार्थनेचा आपण विचार करत असताना आपल्याला पाहायला मिळेल की पौलाने ही केलेली प्रार्थना जी आहे ती देवाच्या इच्छेनुसार केलेल्या प्रार्थनेचा उत्कृष्ट नमुना आहे. And we see that this prayer is a beautiful example how Apostle Paul is praying according to the will of the Lord. त्याचप्रमाणे हे मागणं त्याची प्रार्थना जी आहे ती तारणाच्या आणि सुवार्तेच्या उद्देशांना अनुसरून केलेली प्रार्थना आहे. This prayer is according to the will and according to the redemption of Lord Jesus Christ. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महान मेंढपाळ आहे, ज्याने आम्हाला त्याच्या दैवी प्रीतीने त्याच्या कळपामध्ये घेतलेला आहे, त्याची इच्छा व्यक्त करणारी प्रार्थना आहे. This prayer display or manifests the will of the Lord Jesus Christ, who is our shepherd. पौल या मंडळीवरती प्रीती करत होता. त्यांच्या सर्व गरजा देखील देवाने ख्रिस्तामध्ये भागवाव्या ही त्याची इच्छा होती. परंतु त्यासोबत या मंडळीला देवाने केवळ भौतिक आशीर्वादाने भरावं ही मागणी तो करत नाहीये. Although he had desired that the Lord to fulfill all the needs of this church, but in this prayer he is not just praying for the material blessings to this church. तर त्यांच्या आत्मिक कल्याणासाठी तो पाठपुरावा करतो आणि देवाकडे कळवळ्याने प्रार्थना आणि मागणी करत आहे. He is praying for the well-being of the saints. प्रियांनो, अशा प्रकारच्या प्रार्थनेची विश्वासणाऱ्यांना आणि आम्हा सर्वांना गरज आहे. And we do need such kind of prayer. दुर्दैवाने सुशिक्षणाच्या अभावामुळे अनेक विश्वासणाऱ्यांना आणि मंडळांमध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की त्यांना अशा प्रकारची प्रार्थना नकोशी झाली आहे. We learn these days that due to lack of sound teaching, it is seen among many believers that churches that they only expect prayers filled with material blessings, but they don't like prayers like the Paul prayed. त्यांना केवळ आशीर्वाद, सामर्थ्य, दैवी अभिषेक, भावनिक दिलासा देणारी प्रार्थना हवी आहे. And people just like the prayers of material blessings, power, and some emotionalism. त्यांना प्रार्थनेमध्ये आश्वासनं, देवाचं अभिवचन पाहिजे. People just want in prayer the promises of prosperity and comfort. त्यांना प्रभावी शब्दाने केलेली प्रार्थना हवी आहे. People love to hear the prayers of eloquent words. देवाच्या वचनाला अनुसरून देवाच्या इच्छेप्रमाणे केलेल्या प्रार्थनेमध्ये ते तृप्त नसतात. And those people are not satisfied with the prayer prayed with the will of the Lord. आणि याचं कारण, एकमेव कारण हेच आहे की कारण ते देवाच्या विरुद्ध बंडखोरीचं जीवन जगतात आणि ते पापमय जीवनामध्ये जगत आहे. The reason people do not like such kind of prayers because they live in rebellion and sin. पौलाने केलेल्या या प्रार्थनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे विश्वासणारे मंडळीमध्ये टिकून राहावे, मंडळीच्या संख्येमध्ये टिकून राहावे म्हणून प्रार्थना करत नाहीये, तर पौल जे आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या वचनावर आधारित आणि तारणाच्या हेतूला अनुसरून प्रार्थना करत आहे. He is not praying that the Lord to keep believers retained in the church. Paul did not offer attractive, impressive prayer that people simply wanted to hear. वचन 9 मध्ये आपण पाहूया की पौल म्हणत आहे, आणि मी अशी प्रार्थना करतो, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व विवेकाने अजूनही अधिक आणि अधिक वाढावी. Verse 9, and it is my prayer that your love may abound more and more with knowledge and with all discernment. पौल या ठिकाणी मंडळीची प्रीती वाढावी यासाठी प्रार्थना करत आहे. Paul is praying that the love of the church to grow. आणि हा आपला पहिला मुद्दा आहे की प्रीतीच्या वृद्धीसाठी केलेली प्रार्थना. And the first point is prayer for the growth of love. तारण पावलेले लोक देवाच्या प्रीतीमध्ये, त्याच्या अनुभवामध्ये वाढत जातात. Saved people grow in the experience of God's love. तारण पावलेल्या लोकांसाठी देवाची प्रीती हा केवळ भूतकाळाचा अनुभव नाही. For God's people, God's love is not just a past experience. तर देवाची प्रीती हा त्यांच्यासाठी दररोजचा एक स्थिर आणि वास्तविकतेवरती, सत्यावरती आधारित असं सत्य आहे. But it is daily stable truth based on reality. पवित्र शास्त्र आम्हाला दाखवतो की देव स्वतः प्रीती आहे. तो प्रीतीचा एकमेव स्रोत आहे आणि त्याची प्रीती अमर्यादित आहे. The Bible shows us that God himself is love and he is the source and boundless storehouse of love. देवाने मनुष्याप्रती ही प्रीती जी आहे त्याच्या पुत्राद्वारे प्रकट केली आहे. And this love God manifested through his son. पापांच्या तारणासाठी त्याने आपल्या योजनेप्रमाणे
त्याची दैवी प्रीती जी करारानुसार आहे ती ख्रिस्तामध्ये प्रकट केली. For salvation from sin, he revealed his divine love according to his plan. देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे विश्वासणाऱ्यांमध्ये देवाने अंतःकरणात ही प्रीती ओतलेली आहे. Through the Holy Spirit, he has poured this love into the hearts of the believers. फिलिपी येथील मंडळीने नक्कीच या देवाच्या असमित अशा प्रीतीचा अनुभव घेतलेला होता. Paul was confident that the believers in Philippi have experienced the limitless love of God. आणि याचं कारण हे आहे की कारण ते देवावर प्रीती करणारे होते, कारण ते एकमेकांवरती प्रीती करणारे होते. The reason they love God and they love one another. देवाचं वचन पहिले योहान याचा 4 अध्याय आणि वचन 7 ते 10 मध्ये आपण वाचतो की त्या ठिकाणी योहान म्हणत आहे की प्रीती जी आहे, पहिले योहान याचा 4 अध्याय वचन 7 ते 10. 1 John chapter 4, 7 to 10. प्रियानो, आपण एकमेकांवरती प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे. यावरून देवाची आम्हावरील प्रीती प्रकट झाली. ह्यात प्रीती आहे, आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायश्चित म्हणून पाठवले. Beloved, let us love one another, for love is from God, and whoever loves has been born of God and knows God. Anyone who does not love does not know God, because God is love. In this, the love of God was made manifest among us, that God sent His only Son into the world, so that we might live through Him. In this is the love, not that we have loved, but that He loved us and sent His Son to be propitiation for our sins. प्रियानो, देवाचं वचन देवाच्या प्रीतीविषयी अतिशय स्पष्ट आहे. The word of the Lord is very clear about God's love. आणि या ठिकाणी आपल्याला समजतं की जो देवापासून जन्माला आहे तो देवावर प्रीती करतो. One who is born of God, he loves the Lord. ज्याप्रमाणे शारीरिकरित्या बालक जन्म घेतं आणि आपल्या आईवरती प्रीती करतात, त्याचप्रमाणे जो देवापासून जन्मलेला आहे तो देवावरती प्रीती करतो. Just as naturally born child loves the mother who gave it the birth, in the same way God's people love the Lord. त्याचप्रमाणे देवाचं वचन आपल्याला सांगतं, पहिले योहान याचा 5वा अध्याय वचन 1 मध्ये की जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यांवरही प्रीती करतो. 1 John chapter 5 and verse 2. Verse 1. Verse 1. Everyone who believes that Jesus is Christ, has been born of God, and everyone who loves the Father loves whoever has been born of Him. आणि हे अतिशय स्पष्ट आहे, जर आम्ही देवापासून जन्मलेलो आहोत तर आम्ही देवावर ही प्रीती करू आणि तर आम्ही इतरांवरती एकमेकांवर ही प्रीती करू. If we are born again, we love the Lord and we love one another. जो देवावर प्रीती करत नाही आणि जो इतरांवर प्रीती करत नाही तो देवापासून जन्मलेला नाही. One who does not love the Lord and does not love others is not born again. आणि या ठिकाणी पौल प्रार्थना करत आहे, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व विवेकाने अजूनही अधिक वाढावी. And Apostle Paul is praying for the church that their love to be abound more and more with knowledge and all discernment. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आमच्या जीवनासाठी प्रीती हा देवाने दिलेला एक पर्यायी निवड नाही. God has not given us love as an option. तर देवाने ही आम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. But this is the commandment from the Lord that love one another. आणि ही प्रीती वाढावी ही देवाची इच्छा आहे. And our love to grow, it is the will of the Lord. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुमची एकमेकांवरती प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य व्हाल, तुम्ही माझे शिष्य म्हणून तुम्ही ओळखले जाल. Lord Jesus said in John that if you love one another, you are my disciple, and people will know you that you are my disciple. म्हणून देवावर प्रीती करणं आणि एकमेकांवर प्रीती करणं हा ख्रिस्ती जीवनाचा सर्वोच्च असा सद्गुण आहे. This is the virtue in the Christian life, that loving our Father and loving one another. पहिले करिंथ 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रीतीशिवाय असणारे सर्व प्रकारचं ज्ञान, विद्या, कला, कौशल्य, दान, सामर्थ्य हे सर्व काही व्यर्थ आहे. All knowledge, education, art, skill, gift and power without love are in vain. देवाचं वचन सांगतं की प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे. The word of the Lord teaches that love is greatest. त्याचप्रमाणे देवाचं वचन मत्तई 22:37-40 मध्ये आपल्याला शिकवतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं गेलं की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे किंवा नियमशास्त्राचा सार काय आहे, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुझा देव परमेश्वर याच्यावरती पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, शक्तीने तू प्रीती कर. त्याचप्रमाणे जशी आपणावरती तशी आपल्या शेजाऱ्यावर तू प्रीती कर. The summary of the law is in these two commandments, Matthew 22:37-40. Love God, love your neighbor. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जर आम्ही
देवावरती प्रीतीत देवावरील प्रीतीत आणि एकमेकांवरील प्रीतीवर मध्ये आम्ही जर वाढत नाही तर आम्ही खरोखर खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत नाही. If we are not growing in our love for God and in our love for one another, we are not growing at all. ख्रिस्ती जीवनाच्या वाढीचं जर आपण मूल्यमापन करायला गेलो तर आम्ही कुठे पाहणार? तर देवाच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आम्ही प्रीतीमध्ये कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वाढत आहोत. If we evaluate our growth, how can we know our walk with the Lord? And the Bible teaches that abound more and more in love. आणि पवित्र शास्त्रामध्ये या प्रश्नावरती आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की दैवी प्रीती देवाने उत्पन्न केलेली प्रीती कशा प्रकारची आहे. And the love that God produced in believers' life is what kind? देवाच्या प्रीतीची ओळख आम्हाला केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यातून दिसते. We learn that the love of God is manifested through the work of Lord Jesus Christ. देवाची परिपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून जीवनशैलीतून आपल्याला दिसते. We see the love of God in Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती कशी होती, कशा प्रकारे त्याने परिपूर्ण प्रीती केली, पहिले करेन 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. In First Corinthians chapter 13, we see the definition of the love or the meaning of the love. आणि त्या ठिकाणी प्रीतीचं वर्णन केलेलं आहे. In that chapter, the love is defined. आणि वर्णन करत असताना त्या ठिकाणी पौल म्हणतो प्रीती सहनशील आहे, ती उपकारक आहे, ती हेवा करत नाही, आपणास नावाजून घेत नाही, अभिमानाने फुगत नाही, अयोग्य वागत नाही, आपल्यात स्वार्थ पाहत नाही, संतापत नाही, वाईट गणतीत घेत नाही, अन्यायीपणात आनंद पावत नाही, तर खरेपणाबरोबर आनंद करते, सर्व काही सहन करते, सर्वांचा धीर धरते, सर्वांची आशा धरते आणि सर्वांसंबंधित धीर धरते. Love is patient and kind. Love does not envy or boast. It is not arrogant or rude. It does not insist on its own way. It is not irritable or resentful. It does not rejoice in wrongdoing, but rejoices with the truth. Love bears all things, believes all things, hopes all things, and endures all things. प्रियानो, या ठिकाणी ग्रीक शब्दामध्ये जेव्हा हे लिहिलं गेलं आणि त्याचं वर्णन केलं गेलं त्या ठिकाणी वापरलेलं प्रत्येक जी कृती आहे ती एक मालिका आहे, ती सलग कृतींची मालिका आहे. We see the words which are used here is kind of a series. आणि देवाचं वचन पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की देवाने मनुष्यांवरती केलेली प्रीती जी आहे ती कृतीमध्ये व्यक्त झाली. And the love that the Lord loved us, that is manifested by His actions. स्वतः प्रीती या जगामध्ये उतरून आली. The love incarnated. स्वतः ख्रिस्त देवाची कृपा आणि प्रीती यांचा संगम आम्हाला त्याच्या देह स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. In incarnation we see grace and love in Lord Jesus Christ. आणि आम्हाला यातून शिकायला मिळतं की देवाची जी प्रीती आहे ती केवळ एक क्षणिक भावना नाही. The love of the Lord is not just a momentary emotion. तर देवाची प्रीती ही सर्व सत्याला अनुसरून आहे. देवाची प्रीती ही सर्व पवित्र्याला अनुसरून अशी आहे. God's love is full of holiness and full of truth. आम्हाला देवावर प्रीती करण्यासाठी आणि एकमेकांवर प्रीती करण्यासाठी पवित्र शास्त्र या प्रीतीचं वर्णन कशा प्रकारे करतं हे पाहणं गरजेचं आहे. To learn about the love, we should learn about the love in the scripture. प्रीती देवाचं सत्य आणि वास्तविकतेला अनुसरून कृतीमध्ये व्यक्त होते. Love manifests according to the truth. देवाची प्रीती जी आहे ती मनुष्याप्रती विनाट, समर्पित, न बदलणारी आणि त्यागमय प्रीती होती. God's love is unconditional, sacrificial, unchanging, giving. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जे अपराधी आहेत त्यांच्यासाठी त्याच्या करारानुसार त्याच्या प्रीतीला अनुसरून विश्वासूपणे प्रीती केली. Our Lord, our Father, He loved us in Jesus Christ. आम्हाला जर या प्रीतीमध्ये वाढायचं असेल तर आम्हाला अगोदर दैवी प्रीती कशा प्रकारे आहे ती समजणं गरजेचं आहे. And if we want to grow in the love of God, we should understand or know what is the divine love. काय पौल या मंडळीसाठी अशा प्रकारे प्रार्थना करत आहे की काय त्यांनी फक्त दैवी प्रीतीला अनुभवावं आपल्या जीवनामध्ये. ज्यावेळेस ते डोळे झाकतात, ज्यावेळेस ते प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांनी केवळ देवाला पाहावं, देवाचं चित्र पाहावं. Apostle Paul is not teaching in this way that when the church gathers they should close their eyes and they should experience the love only in those moments. आणि केवळ त्यांना शारीरिक काहीतरी अनुभव यावा आणि त्यांनी भावनिक होऊन एकमेकांवरती प्रीती करावी, भावनिक होऊन एकमेकांशी वागावं अशा प्रकारची प्रार्थना पौल करत नाही. Paul is not teaching the love that people should close their eyes, they should have some physical experiences in order to experience the love of God. तर पौल पवित्र शास्त्रावरती आधारित प्रीतीची व्याख्या आणि प्रीतीची समज त्यांना देत आहे. But Apostle Paul, he gave the definition of the love based on the word of the Lord. आणि तो पुढे म्हणत आहे तुमची प्रीती
ज्ञानाने व सर्व विवेकाने वाढावी. And he is also saying that your love to be grown in knowledge and in all discernments. दुसरा मुद्दा आहे दैवी प्रीतीचे घटक. Second thing, we learn the aspects or the components of divine love. आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन महत्त्वाचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. And we see the two components here. आणि त्या ठिकाणी पौल म्हणत आहे तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व विवेकाने अजून अधिक वाढावी. Uh, your love may abound more and more with knowledge and all discernment. आणि त्या ठिकाणी ज्ञानासाठी वापरलेला खरं ज्ञान किंवा ज्ञानासाठी वापरलेला जो शब्द आहे तो ग्रीकमध्ये एपिग्नॉसिस हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ सखोल आत्मिक ज्ञान. The word which is used for the true knowledge or knowledge is epignosis, which means deep spiritual knowledge. आणि हे ज्ञान कशा संबंधी आहेत? What kind of knowledge is this? हे देवासंबंधी आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी असणारे ज्ञान आहे. This is the knowledge concerning God and concerning Lord Jesus Christ. आम्हाला जर ख्रिस्ती जीवनामध्ये प्रीतीमध्ये वाढायचं असेल तर आम्हाला देवासंबंधी ख्रिस्तासंबंधी त्याच्या शास्त्रासंबंधी असणारं जे ज्ञान आहे ते आवश्यक आहे. In order to grow in the law, we should have the knowledge of God according to the scripture. आणि देवाचं हे ज्ञान आम्हाला कुठून येतं, कुठून मिळते? And from where we get this knowledge? आम्ही पूर्वी जेव्हा देवाला ओळखत नव्हतो त्यावेळेस आम्ही देवाच्या या ज्ञानाला अंधारामध्ये असल्यासारखे आम्ही अज्ञानी असले अशा प्रकारचे असे होतो. When we were not in Christ, when we did not know God, we were in the dark and we were ignorant. आणि तिथला पत्र वचन 3 अध्याय वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पौल त्या ठिकाणी म्हणत आहे की कारण आपण ही पूर्वी अज्ञानी होतो. In Titus chapter 3:3, Apostle Paul, he is talking with Titus. He is saying that we were in the darkness. आम्ही सर्वजण जेव्हा देवाला ओळखत नव्हतो त्यावेळेस आम्ही त्याच्या ज्ञानाविषयी, ख्रिस्ताविषयी, त्याच्या गुणस्वभावाविषयी, त्याच्या चांगुलपणाविषयी आम्ही अज्ञानी असे होतो. Apostle Paul says that we were ignorant about God, about Christ, about his things. परंतु ज्यावेळेस दैवी प्रीतीने आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केला त्यावेळेस आम्हाला प्रीती काय आहे, देव कोण आहे, कसा आहे हे आम्हाला समजलं. When the grace of God intervened our hearts, we understood what is the love of God. स्वतः देवाने प्रगट केल्याशिवाय आम्हाला स्वतःहून स्वतःच्या शक्तीने ही प्रीती आम्ही समजू शकत नाही. We cannot know this love of God by our own strength unless the Lord reveals. त्याचं प्रगटीकरण आम्हाला त्याच्या पुत्राच्या द्वारे देवाच्या वचनातून बायबलमधून प्रगट केलेलं आहे. And this love is manifested through the Lord Jesus Christ. केवळ बायबलच देवाविषयीचं एकमेव परिपूर्ण आणि अंतिम असं सत्य आहे. Only the Bible is the ultimate truth about the Lord. जितके अधिक आम्ही या देवाला जाणतो, जितके अधिक आम्ही देवाच्या वचनाला जाणतो, जे समजून घेतो, तितके अधिक आम्ही या प्रीतीमध्ये वाढतो. The more we have the knowledge of God from the scripture, we grow in the love of God. आणि जितके अधिक आम्ही देवावर प्रीती करतो तितक्याच प्रमाणात आम्ही एकमेकांवरती प्रीती करतो. The more we love God, the more we love one another. आणि आमच्या वैयक्तिक प्रीतीचा, देवावरील वैयक्तिक नात्याचा आणि प्रीतीचा परिणाम आमच्या सामूहिक जीवनामधून दिसून येतो. And we can see this love in the corporate life. जर आम्हाला देवाच्या प्रीतीत वाढायचं आहे तर त्याच्या ज्ञानात वाढणं आवश्यक आहे. If we want to grow in God's love, it is absolutely essential to grow in the knowledge of God. देवाचं ज्ञान देवाच्या वचनामध्ये केवळ बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं ज्ञान, देव कशा प्रकारे त्याच्या गुणविशेषांमध्ये महान आहे, देवाची योजना कशा प्रकारे अद्भुत आहे, त्याचा उलगडा आम्हाला देवाच्या वचनामध्ये मिळतो. And about the character of God, the attributes of God, His plans and His works and Christ's character we learn only in the scripture. पवित्र शास्त्राचा देव कशा प्रकारे पवित्र आहे, पवित्र शास्त्राचा देव कशा प्रकारे तो कार्य करतो, पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेला ख्रिस्त, त्याचं चारित्र्य, त्याचा गुणविशेष कसा आहे हे देवाच्या वचनामध्ये आम्हाला प्रगट होतं. In the Bible we learn about the works, His ways and His character. देवाची इच्छा आमच्या जीवनासंबंधी, आमच्या विवाहासंबंधी, आमच्या कौटुंबिक जीवनासंबंधी, आमच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्यांसंबंधी, कर्तव्यांसंबंधी कशा प्रकारे देवाला संतोष करणारं जीवन आम्ही जगू शकतो हे देवाच्या वचनातून आम्हाला प्रकट होतं. God's will concerning life, marriage, family, Christian duties, responsibilities, things pleasing to God and God's will we understand from the word of the Lord. देवाचं ज्ञान देवाच्या वचनामध्ये आम्हाला प्रकट होतं आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो ज्ञानाने उन्हा आहे त्याने प्रभूकडे मागावे. The knowledge of the Lord is found in the Bible and the Bible teaches that those who lack wisdom they should go to the Lord and ask Him. आणि या पवित्र देवावर जर प्रीती करायची असेल तर पवित्र देवावरती प्रीती करत असताना ज्ञानाचा जो घटक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही या प्रीतीमध्ये वाढू शकणार नाही. In order to grow in the love, we should not ignore the part of the knowledge in our lives.
देवाने आम्हाला त्याच्यावरती प्रीती करण्यासाठी एक नैसर्गिक कुवत दिलेली आहे. जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये नव्याने जन्म पावतो, आमचं परिवर्तन होतं. When we are born again, God has given us capacity to know the love of God and grow in the love of the Lord. परंतु त्यासोबत आमची ही वास्तविकता आहे की आम्ही आमच्या शरीरासोबत, आमच्या दैहिक वासनांसोबत देखील आम्ही झगडत राहतो. But this is also reality that we are also fighting with our flesh. आणि जर देवावरती प्रीती करायची असेल तर देवाच्या ज्ञानामध्ये आम्हाला या युद्धाला, आम्हाला या स्ट्रगलला देवाकडे सोपवणं गरजेचं आहे. We need to submit or commit this struggle to the Lord through prayer. देवावर प्रीती करण्यासाठी शिकणं गरजेचं आहे. We need to learn to love the Lord. आम्हाला हे आपोआप जमणार नाही. This will not come automatically. त्यासाठी आम्हाला देवाच्या कृपेची, देवाच्या आत्म्याच्या सहाय्याची, वचनाच्या मार्गदर्शनाची आणि सहभागितेची गरज आहे. We need the grace of the Lord. We need the help of the Holy Spirit, and we need the word of the Lord as well as the fellowship of the saints. देव ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आणि त्याच्या लेकरांवरती प्रीती करतो त्यावेळेस देव संतुष्ट होतो. When we love Him and love His children, God is pleased. परंतु त्यासोबत आम्ही देवावरती ज्ञानाने आणि प्रीतीने संतुलित अशा प्रकारचं जीवन जगावं आणि त्याच्यावरती प्रीती करावी ही देवाची इच्छा आहे. This is the will of the Lord, that our life should have love and knowledge both. आणि त्याच प्रकारे आम्ही एकमेकांवर प्रीती करणं देखील शिकणं गरजेचं आहे. As well, we need to learn to love one another. आम्ही केवळ भावनावश होऊन We should not be just emotional. शेजाऱ्यावरती किंवा आमच्या कुटुंबावरती प्रीती करू शकत नाही. This love towards the fellow believers or family or neighbors should not be just emotionalism. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे प्रीती करायला शिकू किंवा प्रयत्न करू त्यावेळेस नक्कीच आमच्या जीवनामध्ये गोंधळ होतो, आमच्या जीवनामध्ये दिशा राहत नाही, आमच्या जीवनामध्ये प्राधान्य आम्ही ठरवू शकत नाही. If we just love people with emotionalism, there will be confusion and the wrong directions. आणि आमच्या जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये शिस्त दिसणार नाही, ऐक्य दिसणार नाही आणि आम्ही देवाच्या प्रीतीमध्ये वाढणार नाही. If our love is just emotionalism, there will not be unity in the family or in the church. आणि म्हणून देवाचं वचन आम्हा एकमेकांवर प्रीती करण्यासाठी आम्हाला प्रशिक्षित करतं. The word of the Lord educates us to love God and love one another. आणि हे जे ज्ञान आहे ते देवाच्या वचनातून आम्हाला प्राप्त होतं. आम्ही जेव्हा देवाचं वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला याच्याविषयी सूचना मिळतात. When we read the word of the Lord, we get the knowledge about the love of God from the scripture. याकोबाचे पत्र 3 अध्याय वचन 13 ते 18 मध्ये आपण पाहतो की जे दैवी ज्ञान आहे ते कशा प्रकारे आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे. James chapter 3, 13 onwards, we learn the attributes of the divine wisdom. त्या ठिकाणी याकोबमध्ये म्हणत आहे की तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस असा कोण आहे, त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या उत्तम वर्तणुकीद्वारे आपले काम दाखवावे. परंतु तुमच्या हृदयात जर कडू, मत्सर व भांडळपण आहे तर तुम्ही ताठा मिरवू नका व खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरून येत नाही तर पृथ्वीवरले दैहिक सैतानाकडले असे आहे. कारण जेथे मत्सर व भांडळपण आहे तेथे दंगा व प्रत्येक कुकर्म आहे. परंतु वरून येणारे जे ज्ञान ते आधी निर्मल, नंतर शांतिकारक, विनयी, सहज समजून येण्याजोगे, दयेने व चांगल्या फळांनी भरलेले, अपक्षपाती व निष्कपट असे आहे. आणखी जे शांती करतात त्यांच्याकरता न्यायपणाचे फळ शांतीत पेरलेले आहे. Who is wise and understanding among you? By his good conduct let him show his works in the meekness of wisdom. But if you have bitter jealousy and selfish ambition in your hearts, do not boast and be false to the truth. This is not the wisdom that comes down from above, but is earthly, unspiritual, demonic. For where jealousy and selfish ambition exist, there will be disorder and every vile practice. But the wisdom from above is first pure, then peaceable, gentle, open to reason, full of mercy and good fruits, and impartial and sincere. And harvest of the righteous is sown in peace by those who make peace. या ठिकाणी पौल दैवी प्रीतीचा दुसरा घटक जो आहे, ज्याला विवेक म्हणतो, त्याविषयी तो बोलत आहे. And then he is talking also about the discernment. दैवी प्रीतीचा दुसरा घटक विवेक आहे. The second aspect of the divine love is discernment. आणि ग्रीक शब्द जो विवेक यासाठी वापरलेला आहे त्याला एस्थेसिस असं म्हटलेलं आहे. And the Greek word which Apostle Paul used is
aesthesis. ज्याला इंग्लिशमध्ये इन्साइट किंवा परसेप्शन असं म्हटलं आहे. And in English, it is the perception or deep understanding. याचा अर्थ गहन समज, शहाणपणा किंवा सूक्ष्म असं आकलन होणं. Deep understanding or wisdom or discernment. नवीन करारामध्ये केवळ याच वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की हा शब्द वापरलेला आहे आणि जुन्या करारामध्ये नीतिसूत्रामध्ये जवळपास 22 वेळा हा शब्द वापरलेला आहे. In the New Testament, only here in this verse, this word is used, but in the Old Testament, in Proverbs, 22 times this word is used. आणि या ठिकाणी विवेकाविषयी पौलाला काय सांगायचं आहे ते आपण समजून घेऊया. Let us understand what Apostle Paul wants to say about discernment. आणि ज्यावेळेस तो हे सांगत आहे त्यावेळेस तो या सत्याचं किंवा या ज्ञानाच्या लागू करण्याविषयी बोलत आहे. When he is talking about this, he is speaking about the application of the truth. विवेक हा ज्ञानाचं लागूकरण आहे. Discernment is the application of the knowledge. सत्य आणि पवित्रतेला अनुसरून केलेली जी प्रीती आहे ती योग्य आणि अयोग्याची पारख करते. Love that follows truth and holiness discerns right from wrong and carries out the application of the wisdom in the practical life. आणि व्यावहारिक जीवनामध्ये या शहाणपणाचं लागूकरण आपल्याला पाहायला मिळतं. And this is the application of the knowledge in day-to-day life. देवाचे सेवक जॉन मॅकर्थर जे आहे ते आपल्या रेकलेस फेथ या पुस्तकामध्ये विवेकाची व्याख्या करतात. John MacArthur gives a definition in his book Reckless Faith. आणि ते अशा प्रकारे म्हणतात, सत्याला समजून घेण्याची, त्याचा योग्य अर्थ लावण्याची आणि ते कौशल्याने जीवनात लागू करण्याची क्षमता म्हणजे विवेक होय. Discernment is ability to understand truth, interpret it correctly, and skillfully carry out its application in the life. विवेक ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. म्हणूनच जो कोणी योग्य शिकवण, सिद्धांत, तर्कशक्ती नाकारतो तो खऱ्या अर्थाने विवेकी असू शकत नाही असं ते म्हणतात. This is an intellectual process. Therefore, anyone who rejects sound teaching, doctrine, and reasoning cannot be truly discerning. प्रियानो, ज्ञानाचं लागूकरण करत असताना आम्हाला विवेक जो आहे तो आमच्यामध्ये उत्पन्न होतो आणि आम्ही देवाच्या वचनाला आणि सत्याला अनुसरून एकमेकांशी वर्तन करतो आणि आम्ही देवाचा गौरव करणारे असं जीवन जगतो. Discernment is the application of the knowledge, and we apply that as we love one another. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला या विवेकयुक्त प्रीतीची गरज आहे. And we should have a discerning love in the Christian life. आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी जेव्हा आम्ही आमच्या पापाचा सामना करतो त्यावेळेस आम्हाला विवेकाची गरज आहे. When we face our own sins, we need the discernments. जेव्हा आमचे विचार आम्हाला आमच्या पापाविषयी खोटे तर्क सांगतात आणि देवापासून दूर पळायला भाग पाडतात त्यावेळेस आमचा विवेक देवाच्या वचनावरती आधारित आम्ही देवाला सन्मान होईल अशा प्रकारे देवाला आम्ही स्वतःचं समर्पण करतो, आम्ही पश्चाताप करतो. When our own heart speaks lies against the word of God, we need discernments. जेव्हा आम्ही इतरांकडून दुखावले जातो त्यावेळेस आम्हाला हा विवेक सहाय्य करतो. When we are hurt by the people, this discernment helps us. जेव्हा आम्ही इतरांशी असहमत असतो त्यावेळेस हा विवेक आम्हाला ज्ञान देतो, तो आम्हाला समज देतो. When we are in disagreement with the people, this discernment helps us. विवेक आम्हाला समेट करण्यासाठी, शांती करण्यासाठी तो भाग पाडतो. And the discernment helps us to reconcile with our brothers and sisters. जेव्हा आमच्या नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतात त्यावेळेस आम्हाला हा विवेक शांतीने जीवन जगायला भाग पाडतो. When there is a breach or estrangement in our relationship, this discernment helps. आम्हाला वैयक्तिक रीतीने आणि मंडळी या नात्याने या विवेकाची गरज आहे. As a church, we need this discernment. जेव्हा सुवार्तेच्या सत्यांवरती हल्ले होतात त्यावेळेस आम्हाला देवाच्या वचनावर आधारित असलेला विवेक असणे गरजेचं आहे. When there is attack on the gospel truths, we need the discernment. जेव्हा आम्हाला शांतीसाठी, झटून ऐक्यासाठी प्रयत्न करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा आम्हाला या विवेकाची गरज आहे. When we need to decide to live in peace and reconciliation, we need the discernment. जेव्हा आम्हाला खोटे शिक्षण आणि खोटे शिक्षक ओळखणं गरजेचं आहे त्यावेळेस आम्हाला हा विवेक सहाय्य करतो. When we need to recognize false teachers and false teachings, we need this discernment. हा दैवी विवेक जो आहे तो सत्याची पारख करतो, योग्य अयोग्याचं समतोल साधून देवाच्या इच्छेला अनुसरून कृती करतो. This discernment helps us to understand the truth. आणि देवाच्या वचनामध्ये कशाही प्रकारे भेदभाव नाही, कशाही प्रकारे ते एकमेकांशी विसंगत नाही, हे विवेकाच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. The discernment teaches that there is no contradiction in the word of the Lord. आणि देवाचं वचन जे आहे ते तर्कहीन नाही, ते आम्हाला आत्मिक समज देतं, ते आम्हाला निर्णय घेण्यासाठी, देवाला सन्मान होईल आणि देवाच्या इच्छेला संतोष होईल अशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी सहाय्य करतं. And the discernment teaches us that the word of the Lord is not in contradiction, but the word of the Lord helps us to take the right decision. प्रियांनो, काय आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये गोंधळ, भांडणे,
ताटातूट आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या कौटुंबिक आणि मंडळीच्या जीवनामध्ये पाहतो का? Uh, dear church, are we experiencing the estrangement and breach or the fights? याचं योग्य कारण जर आम्ही पवित्र शास्त्रातून पाहिलं तर ज्यावेळेस आम्ही देवाच्या ज्ञानाला देवाच्या ज्ञानातून येणाऱ्या विवेकाला आम्ही पूर्णपणे दुर्लक्षित करतो, त्यावेळेस या गोष्टी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि मंडळीच्या जीवनामध्ये घडतात. When we completely ignore the discernment, there is confusion and fights in the church and in the family life. आज मंडळांमध्ये पाखंडी शिक्षण आणि सुवार्तेच्या सत्यापासून भगलेले लोक जर आपण पाहतो तर त्याचं कारण हेच आहे, ज्यावेळेस आम्ही तर्कहीन अशा प्रकारच्या ज्ञानाला अनुसरतो, त्याचे परिणाम अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. We see that people wandering from the truth, and the reason is they are completely ignoring the discernment. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या प्रीतीमध्ये वाढावं, त्याचसोबत त्याच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या विवेकामध्ये आम्ही वाढून देवाचा गौरव करावा. It is the desire, the will of the Lord that we need to grow in the love as well as in knowledge and discernment. ज्ञान आणि विवेक हे दैवी प्रीतीचं घटक आहे. Knowledge and discernment are components of the divine love. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. वचन 10 आणि 11 मध्ये पौल म्हणत आहे की यासाठी की तुम्ही उत्कृष्ट गोष्टी पसंत कराव्या, यासाठी की तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत खऱ्या मनाचे व निर्दोष असे असावे. Verse 10, so that you may approve what is excellent, and so be pure and blameless for the day of Christ. वचन 10 आणि 11 जो आहे ते वचन 9चा परिणाम आपण पाहतो. Verse 10 is the result of verse 9. ज्यावेळेस आमचं ख्रिस्ती जीवन देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या ज्ञानामध्ये आणि विवेकामध्ये वाढतं, त्याचा परिणाम आम्ही उत्कृष्ट आणि देवाला संतोषकारक अशा गोष्टी आम्ही पसंत करतो. When we grow in the knowledge and discernment and more in love, we select or we approve what is pleasing to the Lord. देवाचा गौरव करणाऱ्या जीवनाचं हे चित्र आहे. वचन And 10 this आणि is 11. 10 and 11 is the picture of God glorifying life. पौल त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही उत्कृष्ट गोष्टी पसंत कराव्यात. याचा अर्थ महत्त्वाच्या गोष्टी ओळखून प्राधान्य देणं गरजेचं आहे. It means he's saying you may approve what is excellent. It means that according to the word of the Lord and according to the will of God, we should have the knowledge to decide the things. अनेकदा आमच्या जीवनामध्ये जर अशांती आणि गोंधळ आहे तर त्याचं कारण हेच आहे की आम्ही ज्या महत्त्वाच्या आणि ज्या प्राधान्याच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही प्राधान्य देत नाही, त्याला आम्ही वेळ देत नाही. If there is confusion in our life because we are not giving priority to what is right and what is excellent. मार्टिन एलर्ट जोन्स जे आहेत ते याविषयी म्हणतात की जीवनातील खरी अडचण म्हणजे आपण नेमक्या कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे ओळखणं. Martin Lloyd Jones, he says that the challenge in the life is that on what things we should focus our lives. आणि ते म्हणतात की ही एक कला आहे, कोणत्या गोष्टींना महत्त्व न देता सोडून द्यायचं हे जगणं ही एक कला आहे. And he says that this is the skill that we should leave those things which does not matter at all. अनेकदा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या दुय्यम गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य देतो, त्याच्या मागे लागतो, त्याच्या मागे वेळ आणि आम्हाला देवाला दिलेली सर्व साधनं यांचा उपयोग करून आम्ही त्याच्यामध्ये व्यस्त असतो. We use our resources for the secondary or some things which are not important. आणि त्याच्यामुळे आम्ही देवावरील प्रीतीमध्ये, आम्ही एकमेकांवरील प्रीतीमध्ये वाढत नाही. And that's why we do not love. That's why we do not grow in the love towards God and towards one another. कारण आम्ही आमच्या जीवनाचा जो केंद्र आहे त्या केंद्राला सोडून आम्ही इतर सर्व गोष्टींवरती आमचं लक्ष केंद्रित करतो. We are focusing the non-essential things and leaving the main or the essential things of our lives. देव आणि देवावरची प्रीती हा जर आमच्या जीवनाचं केंद्र असेल तर इतर सर्व गोष्टी आपोआप आपल्या जागी व्यवस्थित होतील. If our focus is on God and God's love, all other things will fall in the place. आणि पुढे पौल म्हणतो यासाठी की तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत खऱ्या मनाचे व निर्दोष असे असावे. And then he is saying in verse 11, verse 10, so be pure and blameless for the day of Christ. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं की ज्यावेळेस तो म्हणत आहे की आम्ही खऱ्या मनाचे आणि निर्दोष असावे, त्यावेळेस आपल्याला असे वाटेल की आम्ही काय पूर्णपणे असं निर्दोष खऱ्या मनाचं आणि देवाला आवडेल असं पवित्र जीवन आम्ही जगू शकतो का? When it is told that be pure and blameless, then we will think that can we be pure and blameless before the Lord? ख्रिस्ताशिवाय हे परिपूर्ण आणि निर्दोष असं जीवन कोणीच जगू शकत नाही. Purity and blameless life cannot be lived apart from Christ. तर याचा अर्थ असा आहे की आम्ही प्रामाणिकपणे देवाचे जे नीतिमूल्य आहेत
त्याच्याशी प्रामाणिक राहून विश्वासूपणे जीवन जगणं. Be pure and blameless means God has given us the commandments and we need to live our lives according to those values. आम्ही प्रामाणिकपणे आणि विश्वासूपणे आमच्या जीवनामध्ये ज्या चुका आहेत, ज्या पाप आहे, जे दोष आणि कमतरता आहे ते मान्य करतो. We should confess our sins and acknowledge our sins. आम्ही ढोंगीपणाचे जीवन जगत नाही. We should- आम्ही इतरांकडून मान्यता घेण्याचं जीवन जगत नाही. We should not live a hypocritical life or the life that always seeks affirmation from the people. आम्हाला देवाने दिलेली जी कर्तव्य आहे, ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या प्रेमाने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे त्याचा पाठलाग करतो. We should have the genuine pursuit of the commandments that God has given us. आम्ही त्या मार्गामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो आम्हाला म्हणू शकेल की शब्बास भले आणि विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू होतास. We should live our life in that manner when Lord Jesus Christ will come, that He will praise us. वचन 11 आणि देवाचं गौरव व स्तुती व्हावी म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडून जे न्यायपणाचे फळ त्याने भरलेले व्हावे. Verse 11, be filled with fruit of righteousness that comes through Jesus Christ. तिसरा मुद्दा जो आहे तो ख्रिस्ताकडून येणारे न्यायपणाच्या फळाविषयी आहे. And in verse 11 we learn about the fruit of the righteousness. आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की पवित्र आत्म्याचं फळ देवाने आमच्यामध्ये उत्पन्न केलेलं आहे. In the Bible we learn that Holy Spirit has produced the fruit of righteousness in our lives. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताशिवाय जीवन जगत होतो त्यावेळेस आम्ही सर्व प्रकारची अशुद्धता, अपवित्रता, भांडणं, कलह, हेवा, निंदा, लोभ आणि कपटाने भरलेल्या अशा प्रकारच्या जीवनामध्ये पापाकडे आणि नाशाकडे आम्ही धावणारे असे लोक होतो. When we were living our lives without Christ, our lives were full of impurity, unholiness, quarrel, strife, jealousy, slander, greed and deceit. परंतु जेव्हा देवाने आमच्या जीवनामध्ये कृपेने हस्तक्षेप केला, त्याची सुवार्ता आमच्यापर्यंत पोहोचवली, आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ त्याने दाखवला, प्रकट केला, त्यावेळेस आमच्या जीवनाचं परिवर्तन, नवा जन्म झाला आणि देवाच्या आत्म्याचे फळ आम्हामध्ये उत्पन्न झालं. When Lord saved us by His grace, He transformed us and He has given us the fruit of the Spirit in our lives. आणि हे केवळ देवाच्या आत्म्याने, त्याच्या आत्म्याच्या कार्याने आमच्या हृदयाचं परिवर्तन आणि नूतनीकरण झालं. And this is because of the work of the Holy Spirit that we have renewal of our mind and transformation of our heart. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा वेल आहे त्याच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत, त्याच्याशी आम्ही संयुक्त झाल्याने आता आमच्यामध्ये पवित्र आत्म्याची फळं दिसून येतात. Because we are united to Lord Jesus Christ, we have the fruit of the Spirit. आणि याच कृपेच्या कार्यामुळे आम्ही पालटले जातो आणि देवाला गौरव देणाऱ्या कार्यामध्ये सहभागी होतो. It is because of the work of grace that we are transformed. आणि देवाने आम्हाला आमच्याकरिता जगाच्या स्थापनेपूर्वी आमचं जे तारण योजलं होतं त्यासोबत आमच्यासाठी त्यांनी जी सत्कृत्य, जी चांगली कामे आम्ही या जगामध्ये करावी ती देखील त्याने नेमलेली होती. As God has elected us before the foundation of the world, He is the one, even He has ordained that the believers should do good works. आणि त्याने आम्हाला चांगल्या कामाविषयी आविषयी असं केलेलं आहे. And He has produced the zeal in us for the good works. ख्रिस्ताचा चांगुलपणा अनुभवलेला व्यक्ती त्याच्या दयेच्या कामामध्ये, त्याच्या कनवाळूपणामध्ये, त्याच्या चांगुलपणामध्ये वाढत जातो. People who experience the love of Christ, they also grow तो in the good देवाला works. संतुष्ट करणारे फळ देऊन देवाचा गौरव करतो. And the people who experience the love of the Lord, they praise the Lord and they also do good works. आमचं फळ देणं हे आमच्या वाढीचं लक्षण आहे. Bearing the fruit is the sign of our growth. आम्ही देवाच्या वचनातून पोषण घेतो त्यावेळेसच आम्ही हे फळ देऊ शकतो. When we receive the nourishment from the word of the Lord, we produce such fruits. आणि जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते आपल्या ऋतूमध्ये फळ देते असं देवाचं वचन सांगतं. And we are like a tree that bears fruit all the seasons. जर आम्हाला ख्रिस्ताकडून येणाऱ्या न्यायपणाच्या फळामध्ये वाढायचं असेल तर आम्हाला देवाच्या वचनाजवळ, देवाच्या वचनाच्या प्रवाहाजवळ राहणं गरजेचं आहे. If we want to produce the fruit for the glory of the Lord, we should be rooted or planted at the word of the Lord or in the word of the Lord. देवाच्या वचनाकडे दुर्लक्षित करून आम्ही देवाच्या वचनाला दुर्लक्षित करून आम्ही या फळामध्ये वाढू शकत नाही. We cannot grow in the Lord by ignoring the scripture. पुढे तो म्हणत आहे, आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडून जे न्यायपणाचे फळ त्याने भरलेले व्हावे. In verse 11 he says, filled with the fruit of righteousness that comes through Jesus Christ. आणि देवाचं गौरव आणि स्तुती करणारं जे जीवन आहे त्याचं हे चित्र आहे. This is the picture of God glorifying life. देवाचं वचन, देवाचं ज्ञान आणि देवाकडून उत्पन्न होणारा विवेक जो आहे तो आमच्यामध्ये एक दैवी चारित्र्य घडवतो.
The love of the Lord, knowledge and discernment produces the godly character in us. ते आम्हामध्ये सत्कर्म करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतं. And this encourages us to do good works. मत्तई 5 आणि वचन 16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्या सत्कर्मामुळे लोकांनी देवाचा गौरव करावा, स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. In Matthew chapter 5 verse 16, Lord Jesus Christ taught that by seeing your good works, people should praise your Father. आणि याकरताच आम्हाला देवाने निवडलेलं आहे की आम्ही देवाचं गौरव आणि स्तुती करणारे जीवन जगावं. For this, God has chosen that our life should be God glorifying. देवाचा गौरव हा ख्रिस्ती जीवनाचा सर्वोच्च असा उद्देश आहे. The glory of the Lord is ultimate purpose of the Christian life. आम्ही सर्वजण देवाच्या प्रीतीमध्ये वाढून जे ज्ञान आम्ही आत्मसात करतो ते देवाचा गौरव करतो. As we grow in the love of God and in the knowledge that praises and glorifies our God. प्रियांनो, या वचनांमधून आणि पौलाने केलेल्या प्रार्थनेमधून आम्ही काय शिकतो? Dear church, what do we learn from the prayer that Apostle Paul prayed? आम्ही देवाकडून आलेल्या प्रीतीमध्ये वाढण्यासाठी प्रयत्नशील असावं. We should more and more grow in the love of God. आम्ही प्रीती आणि सत्कर्म करण्यासाठी एकमेकांकडे लक्ष द्यावं. We should take care of one another and encourage one another to love God and do good works. काय आम्ही वैयक्तिक आणि कौटुंबिक रीतीने आत्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत का? Are we trying to grow in the Lord? आम्ही पती या नात्याने, पत्नी या नात्याने आणि आई वडील या नात्याने देवावरील प्रीतीमध्ये आमच्या कुटुंबाला वाढवत आहोत का? As a spouse and parents, are we leading our family in the love of the Lord? आम्ही सत्य आणि असत्याची पारख करून देवाला संतोषकारक गोष्टी पसंत कराव्या, जेणेकरून प्रीती आणि सत्कर्म, विश्वासाचे ऐक्य आणि एकमेकांची वृद्धी होईल. As a family and as a church, are we choosing what is excellent and are we discerning the things? आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रम ठरवण्यामध्ये प्रभू आमचं सहाय्य करत आहे का? Is the Lord helping us to have the right priority in our lives? आमचं वैयक्तिक आणि सामूहिक जीवन देवाचं गौरव आणि स्तुती करणारं आहे का? Is our individual as well as corporate life God glorifying? प्रभू करो आणि आम्हाला ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो विश्वासू आणि निर्दोष असं राखो. May the Lord keep all of us blameless at the day of the Lord.